पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामधल्या स्वारगेट एसटी आगारामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग। एसटी प्रशासनानं जादा बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी। पुण्यामध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गाड्यांची खरेदी 7 ते 17 तारखेच्या दरम्यान 12,235 वाहनांची नोंद। दुचाकीसह 4 चाकी वाहनांचा समावेश। राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थी आणि 7वी इयत्तेमध्ये होणार। सरकारनं पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर 4थी आणि 7वीवर नेण्यास मान्यता दिली। पुणे शहरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 122 तर गेल्या 6 महिन्यामध्ये 2000 महारेरा प्रकल्पांना मंजुरी। दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या प्रकल्पांना सुरुवात करतात, मात्र महारेरा नोंदणी करणं आवश्यक। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या नारायणगाव आगाराच्या बसची दुर्दशा समोर। प्रवासी वाहतूक करत असताना बसला दरवाजा नसल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्यामध्ये अनेक एसटी आगारामध्ये बसेसची दुरवस्था झाल्याचं चित्र। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेमधील पीएमआरडीएच्या 46 भूखंडांची होणार ई लिलाव प्रक्रिया। 80 वर्षाच्या कालावधीकरता भाडेपट्ट्यानं ई लिलाव होणार, तर नोंदणी आणि निविदा दस्तऐवज संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार। पुण्यामधील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वाद। मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनकडून जागेची खरेदी। बिल्डर आणि मोहळांनी मिळून जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। जैन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीमध्ये विकली। जैन बोर्डिंग जागा विक्रीवर याचिकाकर्ते योगेश पांडे यांचा आरोप। ही जागा विकता येत नाही, एका रात्रीमध्ये परवानग्या कशा मिळाल्या, पांडेंचा सवाल।